शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भगव्या सप्ताहानिमित्ताने खंबाळा विभाग हायस्कूल खंबाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या व शाळेउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन युवासेना सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण तथा संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान डॉक्टर राजूभाऊ चौधरी व शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी तसेच साई सह्याद्री प्रतिष्ठान खंबाळा संस्थापक अध्यक्ष गणेशदादा पाटील व शिवसेना युवासेना भिवंडी तालुका ग्रामीणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी तालुका प्रमुख कुंदनजी पाटील, सचिव दीपकजी पाटील, आदिवासी सेल प्रमुख महादेव अंबो घाटाळ, विधानसभा संपर्क प्रमुख हनुमानजी पाटील, युवासेना सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण राजूभाऊ चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी गणेशदादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका नीलम गणेश पाटील, युवासेना भिवंडी तालुका प्रमुख पंकज घरत, गणप्रमुख दीपक पाटील, माजी सदस्य प्रमोद भाऊ जाधव, उपतालुका प्रमुख अशोक भोईर, शिवसेना शाखा प्रमुख कैलास शेलार, विभाग प्रमुख भीमराव जाधव, विभाग प्रमुख दयाराम पाटील, विभाग प्रमुख बाळकृष्ण जाधव, भिवंडी तालुका सचिव तथा ग्रामपंचायत वळ विद्यमान उपसरपंच सचिन पाटील तसेच ग्रामपंचायत खंबाळा सरपंच नंदा चंद्रकांत वाघे, सदस्य विजय यशवंत पाटील, चेअरमॅन सुधा पाटील, माजी सदस्य रघुनाथ पाटील, प्रवीण जाधव, अजय वळवी, बाळा शेळके, तुषार पाटील समेत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या वतीने आयोजकांचे कौतुक करण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देखील करण्यात आले. तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्रे. आज शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे 4 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने आज खंबाळा गावात खंबाळा विभाग हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ मान्यवर तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित राहून हा कार्यक्रम उत्तमपणे पार पाडला. याबद्दल सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापक, शिक्षण समितीच्या अध्यक्ष, इतर गावकरी आणि विद्यार्थी या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करून माझे शब्द पूर्ण करतो. खरं म्हणजे आज शिवसेनेचा भगवा सप्ताह हा कार्यक्रम चालू आहे. गेल्या 4 तारखेपासून हा कार्यक्रम चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेने हा भगवा सप्ताह चालू केलेला आहे. अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, युवासेनेच्या माध्यमातून या सप्त्यामध्ये समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत ते राबवले जातात. त्याचप्रकारे आज आम्ही खंबाळा विभाग हायस्कूल खंबाळा या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. खरं म्हणजे मी सुद्धा या शाळेत शिकलेला आहे. खूप आनंद झाला कारण ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेचं काहीतरी देणं लागतं. म्हणून मी यापूर्वीसुद्धा ज्या आता आपण हॉलमध्ये उभा आहोत त्या हॉलचा संपूर्ण लादीचा काम करून दिलं होतं आणि आजसुद्धा आम्ही आज शिवसेना भगवा सप्ताहाच्या माध्यमातून आज वह्या वाटप केलेलं आहे आणि त्याचा खूप अभिमान वाटत आहे. आज शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या शब्दाला आज खरोखर शिवसेना त्या प्रकारे काम करते आणि ते सर्व संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तरी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर संपूर्ण गावकरी होते. त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्ग होता. त्याचबरोबर संपूर्ण विद्यार्थी चांगल्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मी डोळ्यासमोर माझ्या जिद्द ठेवली नसती ना तर मी आज खुर्चीवर नसतो. जर मी त्यावेळेला विचार केला असता की माझे वडील रेमंडचे युनियनचे अध्यक्ष आहेत, माझ्या वडिलांनी रेमंड सारख्या ठिकाणी अनेक लोकांना कामाला, मी जर जिद्द केली माझ्या वडिलांनी रेमंडमध्ये मला ऑफिसर बनवला असता. परंतु मी जिद्द केली होती की मला माझ्या पायावर उभा राहायचं आहे. मी कुठल्याही प्रकारची लाज बाळगली नाही. मी त्या गोडाऊनमध्ये जाऊन वाराई माताडी केली. वाराई माताडी म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या सोप्या भाषेमध्ये त्या गोडाऊन मधला माल खांद्यावर उचलायचा आणि गाडीमध्ये लोड करायचा, गाडीमध्ये आलेला माल खांद्यावर उचलायचा आणि गोडाऊन मध्ये लोड करायचा. अशी मी कामं केली आणि कामं केल्यानंतर तिथलं त्याच कंपनीमध्ये मी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केला. आजही तुमच्या माहितीसाठी सांगतोय, सॅमसंग सारखी कंपनी आज गेली 21 वर्षे माझ्या ताब्यात आहे.
फक्त मी राजकीय म्हणून किंवा तुळशीराम पाटलाचा पोरगा म्हणून नाही, तर मी तशी त्यांना प्रामाणिक मेहनत करतोय. मग तो ट्रान्सपोर्ट असेल, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, मी खूप रात्रीचा तिथे दिवस करते. तुम्ही कुठलाही एक काम हातात घ्या, मग तो काम छोटा आहे का मोठा आहे पाहायचं नाही, माझ्यावरती जिम्मेदारी आलेली आहे आणि तुम्ही पूर्णतः यशस्वी पार पडेल, प्रामाणिक पार पडेल अशी जर जिद्द तुम्ही ठेवली आणि तुम्ही जर ठरवला की मला डॉक्टर व्हायचाच आहे, मला इंजिनियर व्हायचाच आहे किंवा मला पोलीस अधिकारी व्हायचाच आहे, तर तुम्ही ठरवलं तर 100% व्हाल. फक्त आपला दूरदृष्टी त्याच्याकडे केंद्रित केली पाहिजे. शिक्षकांनी दिलेला अभ्यास आहे त्याच्याकडे केंद्रित केला पाहिजे अशी मी सूचना करेन. आज भगव्या सप्त्याच्या निमित्ताने खरोखर राजूभाऊ आणि पाटील साहेब तुमचे मनापासून आभार मानतोय की तुम्ही माझे जुने दिवस आज आठवण्यासाठी मजबूर केले. त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. पुन्हा एकदा माझ्या शिवसैनिकांना एक विनंती करेन की आदरणीय उद्धव साहेबांनी जो दिलेला आदेश आहे त्या आदेशाचा खरोखर पालन करा. आपले BLAची आणि बूथ प्रमुखाची आणि पक्ष नोंदणीची जास्तीत जास्त आपल्या या जिल्हा परिषद गटामधून तुम्ही नोंदणी करा. मला माहिती आहे लोकसभेला आपण इथं थोडासा मागे पडलोय. का मागे पडलो, कशासाठी मागे पडलो त्याची कारणं मला माहिती आहे. मी त्या कोणात जाणार नाही, परंतु आपल्याला नव्याने उभारी घ्यायची आहे. आपण कसोटी जिंकलेली आहे, लोकसभा जिंकलेली आहे. आता आपल्याला वन डे जिंकायचे आहे, कारण वन डे जिंकल्यानंतर आपल्याला 2020 खेळायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय आतापासून तुम्ही कामाला लागलं पाहिजे. या भगवा सप्त्याच्या निमित्ताने आपण प्रत्येक या खेडेगावामध्ये पोहोचतोय. आज विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचलो, खूप आनंदाची गोष्ट आहे. वर्ण बाळासाहेबांनाही खूप आनंद होत असेल की माझ्या उद्धवाने जो भगवा सप्ताह घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून भिवंडी सारख्या ग्रामीण भागामध्ये आज विद्यार्थ्यांपर्यंत माझा भगवा सप्ताह पोहोचलेला आहे. त्याबद्दल मनापासून मी तुमच्या सर्व दाभाड जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांचे आणि माझ्या सर्व या शाळेतील शिक्षक वर्गांचे, कर्मचारी वर्गांचे ना विद्यार्थी वर्गांचे मनापासून आभार मानतोय. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही या व्यासपीठावर आहे, उद्या तुम्ही असणार. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही या देशामध्ये एक देशाची सेवा करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं पुढे जाऊन सेवा कराल. आणि असे या राजू भाऊ आणि आमचे गणेश पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना वह्या वाटपांसाठी व शालेय वस्तू वाटप करण्यासाठी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देईन. आणि विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून गणेश दादा आणि राजू चौधरी सारखे नेते आपल्या पाठीमागे आहेत, कुठल्याही वस्तूची कमतरता करून देणार नाही. म्हणून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर खंबाळा हायस्कूलचे किंवा या विभागातील विद्यार्थी त्याच प्रकारे त्यांच्या मागे असा आशीर्वाद आहे की ते राजू भाऊ आणि गणेश दादांच्या मार्गदर्शनाने नेहमी चांगल्या चांगल्या प्रकारची कामं केली जातात. माझं या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, ज्याप्रमाणे आदित्य साहेब काम करत आहेत, तर मित्रांनो तुम्हाला या पुढच्या आयुष्यामध्ये जी काही मदत लागेल, जी काही तुम्हाला शिक्षणासाठी गरज लागेल, त्यांच्यासाठी आम्हाला 100% माहिती आहे की राजू भाऊ आणि गणेश दादा तुमच्या पाठीमागे आहेत. फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला राजू भाऊ आणि गणेश दादा साथ देतील अशी या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिकडे राजू भाऊंनी असं मोठं काम केलं की ते मंदिराचं देखील शिवाजी महाराजांचं मंदिराचं काम केलंय. तसंच या भागामध्ये या गणेशदादांनी आणि त्यांच्या मिसेस या दोघांनी मिळून या गावाचं नव्हे तर या विभागाचं देखील विकास करायचं ठरवलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे विभागाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करतात. त्यांनी एक धारणा मनामध्ये ठेवली तर या शाळेचं इथून आजूबाजूच्या परिसरातील जी गरीब जनतेतली लोक, जे आदिवासी समाजाची पोरं आहेत, ती देखील इथं या शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतात आणि जी या इथली स्थानिक जी OBC समाजामधली असतील किंवा इतर समाजाचे लोक असतील, ही बाहेरगावी शाळेमध्ये टाकले जातात. चांगल्या VIP शाळेमध्ये जर टाकले जातात तर इथे चांगलं शिक्षण मिळावं त्यांना, अशा दृष्टिकोनातून इथून न पाठवता त्यांचा वेळेत खर्च होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी असे उपक्रम हातात घेतलेत आणि त्यांचा ते पाठपुरावा करणार आहेत. आणि अशा पद्धतीत ती पोरं सगळी या विभागातली पोरं इथेच याच शाळेमध्ये शिकली पाहिजेत अशी एक त्यांच्या मनामध्ये धारणा तयार झाली. त्यांच्या मिसेस आणि गणेश दादा या दोघांनी
ती हा जो उपक्रम हातात घेतलेला आहे त्याला आमच्यासारख्यांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा असेल हे मी इथेशी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदर्भ असा आहे की मावळत्या सूर्याने एक प्रश्न विचारला का जेव्हा मी नसेल तेव्हा जगाला प्रकाश कोण देईल, असं विचारलं असता सर्व तारे चंद्र माना खाली घालून काही बोलले नाही, पण छोट्या दिव्याने सांगितलं की मी त्यांना प्रकाश देईन. तर आजचा जो कार्यक्रम आहे तसाच गणेशदादा आणि राजूभाऊ हे सर्वांना विद्यार्थ्यांना प्रकाश देणारे दिवे आहेत असे मी म्हणतो.